नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 10 ऑगस्ट 2024 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शनिवारचा आहे. क्रोधिनाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. वर्षा ऋतू आहे. श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाची 6वी तिथी आहे. नक्षत्र हस्त आहे. योग सिद्ध आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो भव आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बाल आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काळ आहे तो सुरुवात होईल आता 6 वाजून 1 मिनिटापासून ते 7 वाजून 38 मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12 वाजून 8 मिनिटापासून ते 12 वाजून 56 मिनिटापर्यंतचा असणार आहे. गुलिक काळ आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 9 वाजून 16 मिनिटापासून ते 10 वाजून 54 मिनिटापर्यंत आणि यमगंड काळ दुपारी 2 वाजून 9 मिनिटापासून 3 वाजून 47 मिनिटापर्यंतचा असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र कन्या राशीमध्ये भ्रमण करणार आहे. दुपारी 4 वाजून 16 मिनिटानंतर हा चंद्र तुळ राशीमध्ये भ्रमण करेल. आजच्या दिवशी कर्केतला रवी आणि कुंभेतला वक्री शनी यांचा षडाष्टक योग सुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास. मेषराशीच्या 6व्या स्थानाचंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 4 वाजून 16 मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या सप्तम स्थानामध्ये भ्रमण करेल. चतुर्थात असणारा रवी बरोबर लाभातला जो वक्री शनी आहे हा षडाष्टक योग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं, निर्णय, कमिटमेंट, प्रॉमिसेस दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये करू नका. दुपारनंतरचा कालावधी हा तुमच्याकडे शुभफलदायी राहील. वैवाहिक जोडीदाराबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये घरातील जे पुरुष वर्ग असतील त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या पंचम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. संध्याकाळी 4 वाजून 16 मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या 6व्या स्थानात भ्रमण करेल. तृतीयातला रवी आणि दशमातला वक्र शनी हे परस्पर षडाष्टक योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. महत्त्वपूर्ण कामं दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये पूर्ण करून घ्या. ते अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसून येतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये मात्र कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं करू नका. तुमच्या मानसिकतेमध्ये थोडासा नकारात्मकता दिसून येईल. येणारे 2 ते 3 दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय छोटे असतील किंवा मोठे अजिबात घेऊ नका. तुमचे अंदाज चुकण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. संध्याकाळी 4 वाजून 16 मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या 5व्या स्थानामध्ये भ्रमण करेल. द्वितीयातला रवी आणि भाग्यातला वक्र शनी हे परस्पर षडाष्टक करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल. तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. दुपारच्या नंतरच्या कालावधीमध्ये मात्र तुम्ही थोडं ॲक्टिव्ह राहाल. जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमधील नातेसंबंध सुधारतील. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसात आर्थिक संदर्भात थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. आर्थिक कोणतेही व्यवहार करू नका. मग ते गुंतवणूक असेल किंवा खर्च या संदर्भातला तुमच्या अंदाज चुकण्याची शक्यता जास्त राहील. एकंदरीत दिवस आजचा मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. संध्याकाळी दुपारी 4 वाजून 16 मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या तृतीयात चतुर्थात भ्रमण करेल. तुमच्याच राशीतला रवी आणि अष्टमातला शनी हे परस्पर षडाष्टक योग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये तुमचं फिरणं वगैरे जास्त महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. पृथ्वीवर कमिटमेंट प्रॉमिसेस याद करता दुपारपर्यंतचा कालावधी उत्तम राहील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल. तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. येणारे 2 ते 3 दिवस मात्र अतिशय महत्त्वपूर्ण राहतील. आरोग्याच्या संदर्भातले काळजी घेणं अतिशय आवश्यक राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर करू शकतील. लागणं, कापणं, करसडणं, फ्रॅक्चर होणं अशा प्रकारे शारीरिक दुखापती संदर्भातले त्रास होण्याची शक्यता जास्त आहे. काळजी घ्या. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. संध्याकाळी 4 वाजून 16 मिनिटांनंतर हा चंद्र तुमच्या तृतीय स्थानात भ्रमण करेल.
व्ययातला रवी आणि सप्तमातला वक्री शनी हे परस्पर षडाष्टक योग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. खास करून तुमचं जे इन्व्हेस्टमेंट असेल किंवा पैशाच्या संदर्भातले जे व्यवहार असतील त्या संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. फिरणं वगैरे जास्त होईल. मात्र येणारे 2 ते 3 दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहतील. फ्रस्ट्रेशन, स्ट्रेस टेन्शनसारखे भावना जास्त प्रमाणात जाणवतील. कुठल्याही प्रकारची छोटी-मोठी महत्त्वपूर्ण कामं येणाऱ्या 2 ते 3 दिवसात अजिबात हाती घेऊ नका. तुमच्याबरोबर चिटिंग होण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील. वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध थोडेसे ताणले जातील. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे मात्र लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. दुपारी 4:16 हा चंद्र तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करेल. लाभातला रवी आणि षष्ठातला वक्री शनी हे परस्पर षडाष्टक योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी लेव्हल खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये काही आर्थिक देवाणघेवाणीचे व्यवहारसुद्धा होतील. येणारे 2 ते 3 दिवस महत्त्वपूर्ण राहतील. खास करून तुमचे जे भावंड असतील त्यांच्यावर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील किंवा त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. एकंदरीत आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या दशम स्थानात चंद्राचं तुळ राशीच्या व्यय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. संध्याकाळी 4:16 हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे. दशमातला रवी आणि पंचमातला वक्री शनी हे परस्पर षडाष्टक करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं दुपारनंतरच्या कालावधीमध्ये करू नका. थोडंसं तुम्हाला त्रासदायक गोष्टींना सामोरं जावं लागेल. दुपारनंतरच्या कालावधी मात्र तुमच्यासाठी चांगला राहील. तुमचा कॉन्फिडन्स वगैरे खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. येणारे 2 ते 3 दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहतील. खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कागदपत्री व्यवहार किंवा कमिटमेंट प्रॉमिसेस या संदर्भात काळजी घ्या. वरिष्ठांबरोबर किंवा तुमचे जे सहकर्मी असेल त्यांच्यावर मतभेद होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. याचप्रमाणे ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास येणाऱ्या 2 ते 3 दिवसांत डोकं वर करू शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या लाभ स्थानात चंद्राचा भ्रमण आहे. संध्याकाळी 4:16 हा चंद्र तुमच्या व्यय स्थानात भ्रमण करेल. तुमच्या भाग्यातला रवी आणि चतुर्थातला वक्री शनी हे परस्पर षडाष्टक योग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून महत्त्वपूर्ण कामं दुपारनंतरच्या कालावधीमध्ये करून घ्या. काही चांगले लाभ तुम्हाला मिळू शकतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये स्ट्रेस, टेन्शन थोडे जास्त प्रमाणात जाणवतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरातले जे मोठ्या व्यक्ती असतील किंवा वयोवृद्ध व्यक्ती असेल त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले त्रास डोकं वर करू शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात महत्त्वपूर्ण कामं जी तुमच्या करिअरशी रिलेट करणारी आहेत किंवा भविष्यकालीन काही योजना असेल त्या संदर्भात कुठलेही निर्णय अजिबात घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या दशम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. संध्याकाळी 4:16 हा चंद्र तुमच्या लाभ स्थानात भ्रमण करेल. अष्टमातला रवी आणि तृतीयातला वक्री शनी हे परस्पर षडाष्टक करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. संपूर्ण दिवसामध्ये तुम्ही तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात बऱ्याच प्रमाणात बिझी राहाल. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये काही चांगले लाभ मिळू शकतील. मित्रपरिवाराबरोबर भेटीगाठी होतील. तुमचा वेळसुद्धा चांगला जाईल. येणारे 2 ते 3 दिवस मात्र अत्यंत महत्त्वपूर्ण राहतील. आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक राहील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण कामं, कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट प्रॉमिसेस यापासून लांब राहणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. संध्याकाळी 4:16 हा चंद्र तुमच्या दशम स्थानामध्ये भ्रमण करेल. सप्तमातला रवी आणि द्वितीयातला वक्री शनी हे परस्पर षडाष्टक करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. तुमचं कॉन्फिडन्स, एनर्जी लेव्हल खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येईल. थोडं फिरणं वगैरे महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. मूड तुमचा खूप चांगला दिसून येईल. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसात वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. वैवाहिक जोडीदारावर छोट्या मोठ्या कारणांनी वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. त्या ठिकाणी लक्ष द्या. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात तुमच्या रिलेशनशिपच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर पडू शकतील. काळजी घ्या. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. संध्याकाळी
4:16 हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल. षष्ठातला रवी आणि तुमच्याच राशीतला वक्री शनी हे परस्पर षडाष्टक करणार आहेत. दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण काम, निर्णय अजिबात घेऊ नका. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. तुमचा मूड सुद्धा तेवढासा चांगला राहणार नाही. मात्र मात्र दुपारनंतरचा कालावधी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण राहील. तुमचं एनर्जी, कॉन्फिडन्स आणि तुमचा मूड खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. फिरणं वगैरे जास्त काही महत्त्वपूर्ण कामं सुद्धा होताना दिसून येतील. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसात आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. तुमचे कॉन्सन्ट्रेशन स्पॉइल होण्याची शक्यता राहील. वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध ताणले जाऊ शकतील. या संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 7व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. संध्याकाळी 4:16 हा चंद्र तुमच्या अष्टमात भ्रमण करेल. पंचमातला रवी आणि व्ययातला वक्र शनी हे परस्पर षडाष्टक योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून जे तुमचे वैवाहिक जोडीदार असतील त्यांच्यावरील नातेसंबंधाच्या दिवशी सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये मात्र तुम्हाला आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण कामं, निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल, त्यांच्यावर नातेसंबंध ताणले जातील. काही गैरसमज तयार होतील आणि त्याचं पर्यवसन तुमच्या नातेसंबंधावरती विपरीत होण्याची शक्यता राहील. काळजी घ्या. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी खास करून स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक राहील. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 10 ऑगस्ट 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.